ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं मतिशान्तिशीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम् ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षूंच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। 140 पान नंबर काढा। 140 पान नंबरवर आपला कारण देह सुरू आहे। स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह। स्थूल देह बघितला आपण, जो हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह म्हणावं। स्थूल देहाची जागृत अवस्था आहे। जो हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावं। सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आहे। आणि कारण देह आता तिसरा आपला सुरू आहे। कारण देह जड आहे असं शिष्य म्हणत आहे। अज्ञान मी जाणत नाही। गुरुनी सांगितलं कारण देह सुद्धा तू नाहीस, त्याच्याहून तू भिन्न आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस। आणि कारण देह अज्ञान आहे। कारण देह म्हणजेच अज्ञान। मला काही कळत नाही, ह्याला अज्ञान असं म्हणावं। मातीचा घट जड आहे, त्याला बोलता येत नाही, तसं तुला बोलता येतं म्हणून तू ज्ञान स्वरूप आहेस। तू सांगू शकतो, बोलू शकतो। मी जो हा कारण देह आहे त्याला मी जाणू शकत नाही असं जो म्हणतोस, तर ज्ञान असल्याशिवाय तू तसा म्हणू शकतच नाहीस असं सद्गुरूंनी कालच्या भागामध्ये सांगितलेलं आहे। मी अज्ञानी आहे असे जे तू म्हणतोस, त्या म्हणण्याने असे सिद्ध होते की ते दृश्यरूप अज्ञान आहे। ते अगोदर तू स्वतः जाणतोस आणि तदनंतर त्याचाच आपल्या ठिकाणी अध्यारोपण करून मी अज्ञानी आहे असे म्हणतोस। तू जाणतोस मी अज्ञानी आहे का ज्ञानी आहे, ही तू स्वतः जाणतोस, म्हणून तू त्याच्याहून भिन्न आहेस। आणि तू जाणून सुद्धा पुन्हा काय करतोस तू, की जाणूनही मी अज्ञानी आहे असं स्वतःवर अध्यारोपण करून घेतोस। अध्यारोपण म्हणजे एक असून दुसरं समजणे। ओम नमः शिवाय। अध्यारोप म्हणजे एक असून एक समजणे, ह्याला अध्यारोप असं म्हणावं। लिहून घ्या ज्याच्याकडं नाही ती। अध्यारोप एक असून एक समजणे, ह्याला अध्यारोप असं म्हणावं। तू ह्या
कारण देहाला जाणतो तरी सुद्धा तू स्वतःवर अध्यारोपण करून घेतोस. अध्यारोप करून मी अज्ञानी आहे असे तू म्हणतोस. तू कसा आहे? स्वतः ज्ञान स्वरूप आहेस, तरीसुद्धा जी नाही तीच अंगाला लावून घेतोस. तो ज्ञान स्वरूप असताना काय म्हणतोस? मी अज्ञानी आहे. मग ही काय करून घेतला? अध्यारोप करून घेतला. एक असून एक समजणे, ह्याला अध्यारोप असं म्हणावं. काय लिहिलं? अध्यारोप कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अध्यारोप कशाला म्हणावे? एक असून एक समजणे, यालाच अध्यारोप म्हणावे. इथं कोणता अध्यारोप केलाय? कोणता झाला इथं अध्यारोप? अज्ञान. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ते सांगू का? हो सांग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. एक असून एक समजणे, याला अध्यारोप असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ते आणि इथं कोणता अध्यारोप करून घेतलाय? ओम नमः शिवाय. बोल सुनीता. अध्यारोप म्हणजे एक असून एक समजणे. इथं ज्ञानरूप आत्मा आहे आणि अज्ञान आहे असं म्हणून अध्यारोप केला. ज्ञानरूप असताना आत्मा कसा आहे? आत्म्याचं लक्षण काय? आत्मा कसा आहे? ज्ञानरूप आत्मा कशाला? सच्चित आनंद आत्मा आहे. सच्चित आनंद. सच्चित ज्ञानरूप असा आत्मा आहे. मी अज्ञानी आहे असा अध्यारोप केला. सत कशाला एक म्हणावं? असून एक समजणे. सत कशाला म्हणावं? कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. चित कशाला म्हणावं? अलुप्त प्रकाश चित्त हा. आनंद कधीच लुप्त प्रकाश होत नाही. आनंद प्रेमास्पद आनंद. परम प्रेमास्पद. साधं प्रेमास्पद नाही तो आत्मा, परम प्रेमास्पद आहे. ओम नमः शिवाय. परम म्हणजे श्रेष्ठ. आपल्या जीवनामध्ये प्रेम आई करते. म्यूट कर सुनीता. आई प्रेम करते, पण ते प्रेम आहे, परम प्रेम नाही. परम प्रेमास्पद म्हणजे श्रेष्ठ असं प्रेम. ते कोण करतात? सद्गुरू करतात. सद्गुरूच्या जन्म मरणाच्या तडाख्यातून सोडवतात. ही जर जीवन गेलं, ही मनुष्य जन्म जर असा तसा गेला तर पुन्हा त्याची अशी शिरावरी. ही जर जीवन गेलं तर पुन्हा खूप अवघड आहे पुन्हा मुक्त होणं. कोणत्याच देहामध्ये पुन्हा मुक्त होता येत नाही. दगड शिखरापर्यंत नेला बघा. कितीतरी अट्टहास करून एका वरी उभा राहून एकाच्या हातात दुसरा असा करून दगड शिखरापर्यंत नेला. आणि शिखरापासून गडगड दरीत जर गेला तर पुन्हा तो दगड जमिनी लेवलला सुद्धा येणं अवघड आहे. आणि शिखरापर्यंत जाणं तर त्याच्यापेक्षा अशक्य आहे. तसंच आहे, ही मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. इथंच आपल्याला आपल्याच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून घ्यायचे. इथं जर करून घेतलं नाही तर विषय सुख इथं वाटे गोड, बहु अवघड यमदंड, पुढे अवघड यमाचा दंड. इथं विषय सुख गोड वाटू लागलेलं आहे, पण पुढे अवघड यमदंड सांगितला. आणि यमदंड सहन करून सुद्धा पुन्हा मानवाचा जन्म नाही आणि सत असत विवेक नाही. विवेक कशाला म्हणावं? कोणाला येते हातवरी करा. विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अलकाताई, विवेक कशाला म्हणावं? जुन्या लोकांना माहिती आहे. मंगेताई बोला. मंगेताई.
ओम नमः शिवाय. आत्मस्वरूप नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय करणे त्याला विवेक म्हणावे. हां. ओम नमः शिवाय. ओम आणि नित्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नित्य आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य ही दिसतंय ते. पण नित्य तरी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला, कशाला म्हणावं नित्य? नाही सांगता येत त्यात. नित्य आहे म्हणजे तिन्ही काळात आहे, कोणत्या ज्ञानाने बाद होत नाही. जसं आहे तसं आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ तिन्हीही काळात आत्मा जसा आहे तसा आहे. लहान नाही, मोठा नाही, बदलत नाही, काहीच होत नाही, त्याला कोणताच विकारही नाही. म्हणून मी अज्ञानी आहे असे जो तू म्हणतोस, त्या म्हणण्याचे असे सिद्ध होते की दृश्यरूप अज्ञान आहे. अज्ञान कसं आहे? दृश्य आहे आणि तू त्याचा दृष्टा आहेस. दृश्याहून भिन्न असतो. दृश्याहून भिन्न असतो. दृश्याला जाणतो, पाहतो. म्हणून अज्ञान ही दृश्यरूप आहे, तू त्याच्यापेक्षा वेगळा दृष्टा आहेस. हे अगोदर तू स्वतः जाणतोस. ही तुला माहीत आहे का नाही? तुला माहीत आहेत ही सगळं. आपण म्हणतो, कालच बघितलं आपण, तुम्हाला येतं का म्हणलं, काही जर अभंग येतो का म्हणलं तर आपण येत असेल तर येतो म्हणतो, येत नसेल तर नाही येत म्हणतो. मग ही तू जाणतोस आणि जाणत असताना सुद्धा पुन्हा काय करून घेतोस? अध्यारोपण करून घेतोस. तर तदनंतर त्याचाच आपल्या ठिकाणी अध्यारोपण करून मी अज्ञानी आहे असे तू म्हणतोस. ज्ञानी असताना अज्ञानी आहे असा इथं अध्यारोप करून घेतलेला आहे. यावरूनही अज्ञानात जाणणारा ज्ञानरूप तो आत्मा अज्ञानाहून वेगळा आहेस असा जर तू अज्ञानाहून वेगळा नसशील तर, तू अज्ञानाहून वेगळा आहेस असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. जर तू अज्ञानाहून वेगळा नसशील तर मी अज्ञानी आहे असे तुझे म्हणणे संभवणारच नाही. तुला ही लक्षातच येणार नाही. मी अज्ञानी आहे तू स्वतःच्या तोंडानं सांगू शकणार नाहीस. तू अज्ञानाला जाणलंस म्हणूनच मी अज्ञानी आहे असं सांगतोस. तू जर अज्ञानाला जाणलं नसतंस, तू जर अज्ञानापेक्षा वेगळा नसतास तर मी अज्ञानी आहे असं तू तुझ्या मुखानं बोलू शकला नसतास असं सद्गुरू सांगत आहेत. असं संभवतच नाही. चकारात्मक सांगितलं. स्थूल देहांचे जाडा, पातळ, काळा, गोरा इत्यादी धर्म तू जाणतोस. म्हणजे हा माझा देह जाडा किंवा पातळ, काळा किंवा गोरा आहे असे तू जाणतोस. देहाला सुद्धा तू जाणतोस. कोणत्या देहाला जाणतोस? तर स्थूल देहाला जाणतोस. स्थूल देहाला कसा जाणतोस? तर तुला माहीत आहे तुझा देह कसा आहे. गोरा आहे का काळा आहे का जाड आहेस तू का रोड आहेस, उंच आहेस का बुटका आहेस, ही तुला माहीत आहे तुझा देह कसा आहे. मग तुला जे माहीत आहे ते तू वेगळाच त्याच्यापेक्षा आणि तू जाणतोस म्हणजे तू ज्ञानस्वरूप आहेस असं सद्गुरू सांगत आहेत. तर मग तो स्थूल देह तसेच त्याचे धर्म यांना जाणणारा तू स्वतः आत्मा या दोघाहून भिन्न आहेस. स्थूल देह आणि धर्म. आता धर्म व्याख्या धर्माची नसेल तर लिहून घ्या. धर्म स्वतंत्र न राहता अन्य आश्रित राहतो. स्वतंत्र न राहता
अन्याच्या आश्रित राहतो त्याला धर्म असे म्हणावे. धर्म स्वतंत्र राहत नाही. धर्म स्वतंत्र न राहता आश्रित राहतो. स्वतंत्र न राहता अन्य आश्रित राहतो. अन्याच्या आश्रित राहतो. अन्य आश्रित राहतो त्याला धर्म म्हणावे. काय लिहिलं? ओम नमः शिवाय. घेतलं का लिहून जयश्रीताई? हो ताई. ओम नमः शिवाय. धर्माची व्याख्या स्वतंत्र न राहता अन्याच्या आश्रित राहतो त्याला धर्म असे म्हणावे. मग इथं स्थूल ध्येयाचे धर्म कोणते सांगितले? स्थूल ध्येयाचे धर्म कोणते सांगितले? ओम नमः शिवाय. जाडा पातळ सांगा ना, सगळे धर्म सांगा कोणते सांगितले ते. ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई महाजन बोला, कोणते धर्म स्थूल ध्येयाचे? ओम नमः शिवाय. तू जाडा आहेस का, गोरा आहेस, तू काळा आहेस की पातळ आहेस, असे धर्म आहेत. मी म्हणावं व आपला अभ्यास आहे तर दुसऱ्याचा नाही. स्थूल ध्येयाचे धर्म कोणते? जाडा, पातळ, काळा, गोरा किंवा जी आपण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र आपण ही म्हणतो का नाही, स्थूल ध्येयच माझा आहे म्हणून. तर ही स्थूल ध्येयाचे धर्म जाडा, पातळ, काळा, गोरा ही जी धर्म आहेत स्थूल ध्येयाचे, ती धर्म स्वतंत्र राहत नाही. कसे स्वतंत्र राहत नाहीत? तर ते ध्येयाच्या आश्रित राहतात. बघा, स्थूल ध्येयाच्या आश्रित आहेत हे धर्म. स्थूल ध्येय जर नसल तर हे धर्म असतात का? हे धर्म स्थूल ध्येयाच्या आश्रित आहेत. काळा, गोरा, उंच, बुटका, जाडा, पातळ जे आपण म्हणतो ते स्थूल ध्येयाला सोडून राहत नाहीत. स्थूल ध्येयाला धरून राहतात. स्थूल ध्येयाचे धर्म आहेत ते स्वतंत्र नाहीत. स्वतंत्र न राहता अन्य आश्रित राहतो त्याला काय म्हणावं? धर्म म्हणावं. जन्म, मृत्यू ही सुद्धा स्थूल ध्येयाचे धर्म आहेत. बघा, स्वतंत्र आहेत का ती? कुठं जन्मायचं, कधी जन्मायचं स्वतंत्र नाही. मरणसुद्धा कधी मरायचंच नाही, हे स्वतंत्र नाही. म्हणून धर्माची व्याख्या स्वतंत्र न राहता अन्य आश्रित राहतो त्याला धर्म असं म्हणावं. ओम नमः शिवाय. सांगा बरं, धर्म सांगा, स्थूल ध्येयाचे धर्म. धर्माची व्याख्या सांगून नंदा काकी बोला, धर्म कशाला म्हणावं आणि स्थूल ध्येयाचे धर्म कोणते? ओम नमः शिवाय. धर्म कशाला म्हणावे? धर्म स्वतंत्र न राहता अन्याच्या आश्रयीत राहतो त्याला धर्म असे म्हणावे. आणि जाडा, पातळ त्याचे धर्म, सूर्याचे धर्म जाडा, पातळ, काळा, गोरा, उंच, बुटका, जन्म, मृत्यू हे त्याचे धर्म झाले. स्थूल ध्येयाचे धर्म आहेत. पण ही स्वतंत्र राहतात का? तर राहत नाहीत. ह्याला काय म्हणावं? धर्म म्हणावं. आणि ज्याच्या आश्रित राहतात त्याला धर्मी असं म्हणावं. धर्म धर्मीच्या आश्रित राहतात. धर्मी म्हणजे हो घ्या ना. धर्मी म्हणजे स्थूल ध्येय आणि धर्म स्थूल ध्येयाचे. स्थूल ध्येय धर्मी आणि त्याच्या आश्रित राहणारे धर्म हे काळा, गोरा, जाडा, पातळ, उंच, बुटका ही जे आहे ते धर्म आहेत. आणि हे ध्येयाच्या आश्रित, स्थूल ध्येयाच्या आश्रित असल्यामुळं स्थूल ध्येय ही धर्मी आहे.
यांना जाणणारा तू स्वतः आत्मा त्या दोघापासून भिन्न आहेस. हे उघड सिद्ध होते. तरी पण चुकीनेच आपण स्वतः जाडे, पातळ, काळे, गोरे इत्यादी आहो असे मानतोस. ओम नमः शिवाय. धर्म वेगळे आणि मी वेगळा आहे. म्यूट करा ताई, मीनाताई. धर्म वेगळे आणि मी वेगळा आहे. परंतु तरीसुद्धा अध्यारोपण लावून काय घेतला इथं? काय म्हणतो हा? मी स्वतः जाडा आहे, पातळ आहे, काळा आहे, गोरा आहे असं आपण म्हणतो. मग मी म्हणजे कोण? मी कोणाला म्हणावं? आत्म्याला ताई. ओम नमः शिवाय. मी आत्मा. मग आत्म्याला हे धर्म आहेत का? आत्म्याला स्थूल देहाला आहेत ताई. ओम नमः शिवाय. मग स्थूल देहाला हे काळा, गोरा, जाडा, पातळ हे धर्म असताना आपण काय म्हणतो? मी गोरा आहे, मी काळा आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे. ही जी आपण म्हणतो अज्ञानामुळे. ओम नमः शिवाय. अज्ञानामुळे काय करून घेतलंय ह्यानं इथं? काय करून घेतलंय? मी म्हणून घेतलंय सगळ्याला. तुम्ही असं. ओम नमः शिवाय. जयश्रीताई काय म्हणतो? हे काय करून घेतलंय ह्यानं इथं? ओम नमः शिवाय. घेतले. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणावर. काहीच कळालं नाही बघा. तिघींनी एकदाच म्यूट उघडलं. जयश्रीताई बोला, काय करून घेतलंय? अध्यारोप करून घेतलंय. ओम नमः शिवाय. अध्यारोप करून घेतलंय. अध्यारोप कशाला म्हणावं? एक असून एक समजणे याला अध्यारोप म्हणावे. मग इथं काय आहे काय समजलंय? तर मी आत्मा असून मी जाड आहे, बुटका आहे, काळा आहे, गोरा आहे असा अध्यारोप समजून मी आत्म्यालाच मी म्हणलं आहे. धर्माला आत्म्याला मी नाही म्हणलं इथं. आत्मा जाडा, काळा, गोरा नाही. कुणाला मी म्हणलं इथं? धर्माला. ओम नमः शिवाय. धर्माला म्हणले. धर्म. म्यूट करा. सुनंदाताई बोला, इथं कुणाला कोणता अध्यारोप करून घेतलाय? सुनंदाताई ध्येय असून ध्येयालाच मी म्हणतो. आत्मा असून ध्येय समजतो. हा, देह काळा गोरा आहे आणि मी काळा मी गोरा म्हणतो. आत्मा काळा नाही, गोरा नाही, तो लहान नाही, मोठा नाही, काहीच नाही. तरीसुद्धा हा मी काळा, मी गोरा, मी जाड असा म्हणतो. मग ही स्थूल देहलाच इथं आत्मा म्हणत आहे. आणि कोणता अध्यारोप केला? तर मी आत्मा असून मी स्थूल देह असं तो इथं म्हणत आहे. ह्या अध्यारोप करून इथं घेतला. त्याप्रमाणे अज्ञानाने दृश्यरूप समजूनही ब्रह्माने मी स्वतः अज्ञानी आहे असं आपल्या ठिकाणी अध्यारोप करतो. पुन्हा दुसरा कोणता अध्यारोप करतो? तर पुन्हा काय म्हणतो? मी अज्ञानी आहे. स्वतः ज्ञान स्वरूप आहे आणि काय म्हणतो? मी अज्ञानी आहे. असं चुकीनं, ही चूक ही बरोबर नाही असं सद्गुरू म्हणतात. मी अज्ञानी आहे असं जो तू म्हणतोस ते चुकीनं म्हणतोस. ही तुझं म्हणणं चूक आहे. स्वतः अज्ञानी आहे असा आपल्या ठिकाणी अध्यारोप करतोस. म्हणून विचार करून अनुभव घेऊन पाहशील तर तू विचार कर. स्वतः विचार करायचा आहे. विचार कशाला म्हणावं? कोणता विचार करायचा आहे? ओम नमः शिवाय. आत्मस्वरूपाचा विचार करायचा आहे. मी कोण ह्याचा विचार करायचा आहे. एक असून एक, आपले इंद्रियसुद्धा एक असून दुसऱ्याचं काम करत नाहीत बघा. ज्ञानेंद्रियाचंच काम करतात. कर्म इंद्रियाचंच काम करतात. अंतकरणाचेच काम करतात. पण
आपण मात्र कुणीकडे बी घुसायला सुरू आहे. कधी काय म्हणतो, डोळ्यामध्ये चक्षुमध्ये घुसतो, कधी मी बघितलं म्हणतो. डोळा जो आहे तो ज्ञान इंद्रिय आहे आणि त्याच्यापासून मी आत्मा वेगळा आहे, तरी मी बघितलं म्हणतो. कधी म्हणतो मी ऐकिलं. श्रोत्र हे इंद्रिय आहे आणि त्याच्यापेक्षा मी आत्मा वेगळा असताना काय म्हणतो, मी ऐकलं म्हणतो. हा जो मी म्हणत आहे ना, ही भ्रमित झालेलं आहे. कुणाला बी मी म्हणायला इथं. मग मी कोण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि नुसतं जाणून घेऊन उपयोग होत नाही, तर थोडा त्याचा अंगीकार करावा लागतो. ही आपली पहिलीतच आहेत आपण. पुढे खूप आहे बघा. हे काहीच सत्य नाही. सगळं सोडून द्यायचं ही आपल्याला. आपली ही वाणीसुद्धा जी आपण बोलतो ना वाणीनं, ही सुद्धा वाणी सोडून द्यायची आहे. आणि माझं फक्त मी कोण आहे ह्याचंच परिणाम काय ती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला खूप दूर जायचं आहे अजून. ही आत्मस्वरूप जाणून घेण्यापासून आपण खूप लांब आहेत. त्यासाठी अखंड अभ्यास करावा लागेल, तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकू. आयुष्य चाललेलं आहे, पल व्यर्थ आयुष्य चालले, व्यर्थ गमाविले नराध्या. आतापर्यंत गेलं ते गेलं, पण आता मात्र प्रकाश पाडून जर घेतला तरच सार्थक होतं. म्हणून मी कोण आहे ह्याचा विचार फक्त करायचा आहे. कधी स्थूल देहाला मी म्हणतो, मी काळा, मी गोरा म्हणतो. कधी कानाला, कधी श्रोत इंद्रियाला मी म्हणतो, कधी चक्षु इंद्रियाला मी म्हणतो. प्रत्येक इंद्रियामध्ये घुसतो हा मी वेगळा असताना चुकीनं कुणालाही मी म्हणतो. अशा प्रकारे इथं म्हणू लागलेले आहेत. चुकीनं तू आपल्या ठिकाणी अध्यारोप करून करतोस. म्हणून विचार करून अनुभव घेऊन पाहशील तर. विचार कर आणि काय कर, अनुभव घे. विचार काय करायचा आहे की मी वेगळा आहे, मी आत्मा आहे. ही मधल्यामध्ये मंथन करायचे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन करायचंय. जसं आपण लोणी बाहेर काढायचे, तर दुधापासून दही बनवतो आणि दह्याचं मंथन करतो. मंथन केल्याशिवाय नवनीत म्हणजे लोणी हातात येत नाही आणि त्याचं तूप पण होत नाही. एकदा मंथन केलं, लोणी काढलं, तूप केलं, तर पुन्हा ती कशातच मिसळत नाही, कशातच घुसत नाही. बघा ते तुम्ही तूप पाण्यात टाका, त्याच्यात मिसळत नाही. दुधात टाका, दुधापासूनच तूप तयार झालं. दुधात टाकलं तरीसुद्धा ते दुधावर तरंगतं, ती पुन्हा मिक्स होत नाही. तूप कशातच मिक्स होत नाही. तसा मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसंच आपण आपल्या विचाराचं मंथन करायचं आहे आणि आपलंच आत्मस्वरूप बाजूला काढून कशातच घुसू द्यायचं नाही. तुपासारखं बाजूला काढायचं आहे. अनुभव घेऊन पाहशील तर. अज्ञानात जाणणारा तू ज्ञानस्वरूप वेगळा आहेस. तुझी तूच अनुभव घेऊन बघ. तू अज्ञानापासून वेगळा आहेस. अज्ञानापासून वेगळा म्हणजे कशापासून वेगळा हो? ओम नमः शिवाय. इथं अज्ञानाचं वर्णन का करत आहेत मंगेताई? मंगेताई बोला, कशापासून वेगळा? अज्ञानापासून वेगळा म्हणजे कोणत्या ध्येयापासून वेगळा? हां, अज्ञानापासून म्हणजे कारण ध्येयापासून वेगळं आहे. हां. कारण ध्येयाचं स्वरूप कारण ध्येय हां. कारण ध्येयाला काय म्हटलेलं आहे? अज्ञान म्हटलेलं आहे. काल बघितलं आपण ते कारण ध्येय कसं आहे ते. मग कारण ध्येयालाच अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे त्या स्थूल ध्येय अज्ञान म्हटलेलं नाही. कारण ध्येय म्हणजेच अज्ञान आहे. मग अज्ञानाहून वेगळा आहेस म्हणजे कारण ध्येयाहून वेगळा आहेस, असे तुला
खचित समजून येईल. कारण देह कसा आहे हे सांगण्यासाठी 3 दृष्टांत देत आहेत सद्गुरू. तू अज्ञानाहून वेगळा आहेस असे तुला खचित समजून येईल. खचित समजून येईल म्हणजे खरोखर समजून येईल तुला. तू वेगळा आहेस हे तुलाच समजून येईल. अज्ञानात जाणणारा तू ज्ञानरूप आत्मा अज्ञानापासून तर निराळा नसशील, तर मी अज्ञानी आहे असे तुझे म्हणणे किंवा मानणे केव्हाही सिद्ध होणार नाही. 3 प्रकारचे दृष्टांत दिलेत सद्गुरुनाथांनी आणि आपल्याला कारणदेह कसा आहे हे सांगत आहेत. कारणदेहापासून तू आत्मा कसा वेगळा आहेस. अज्ञानापासून तू निराळा नसशील, तर मी अज्ञानी आहे असे तुझे म्हणणे किंवा मानणे केव्हाही सिद्ध होणार नाही. तिसरा प्रकार अज्ञानाचे 2 प्रकारचे कार्य असद्रूप आणि अभान रूप नावाचे फोन आलाय. ओम नमः शिवाय. काय बोला? ओम नमः शिवाय. अरुंगळीताई, हा, आवाज येत नाही. आवाज ये ना. ओम नमः शिवाय. बाकीचे लिए तर का? ओम नमः शिवाय. जयश्री ताई, बाकीचे लिहिले का आवाज ताई? ओम नमः शिवाय. आवाज येत नाही होत ताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लिफ्ट होऊन या ताई. लिफ्ट होऊन या म्हणजे आनंदाताई, ओम नमः शिवाय. 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 आवाज स्पष्ट येतोय ताई. ओम नमः शिवाय. लिफ्ट होऊन या ताई. तुम्ही लिफ्ट होऊन या. बाहेर निघा आणि पुन्हा जॉईन व्हा. ओम नमः शिवाय. सुनंदाताई म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट करा. तिसरा प्रकार अज्ञानाचे 2 प्रकारचे कार्य असद रूप आणि अभान रूप नावाची 2ही आवरणे तू जाणतोस. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आपण 3 देह बघत आहोत. तर स्थूल देह जो आहे स्थूल. ओम नमः शिवाय. 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 करा आता. फोन करून सांगा कोणी बनायचं. फोन करून सांगता का त्यांना? फोन करू. हा, ओम नमः शिवाय. मला आवाजच येणार. ओम नमः शिवाय. तुला सांगितलं मी. ओम नमः शिवाय. तर आपण स्थूल देहाची अवस्था कोणती लक्षात आले का तुमच्या? ती बघू आपण थोडं. स्थूल देहाची अवस्था कोणती? हात वरी करा. स्थूल देहाची अवस्था कोणती? ओम नमः शिवाय. सांगा सुनंदाताई. ओम नमः शिवाय. जागृत अवस्था. स्थूल देहाची जागृत अवस्था आहे. सूक्ष्म देहाची अवस्था कोणती? जयश्रीताई बोला. सूक्ष्म देहाची अवस्था कोणती? ओम नमः शिवाय ताई. ज्ञानशक्ती स्वप्न स्थूल देहाची ज्ञानशक्ती अवस्था.
सूक्ष्म देहाची अवस्था कोणती? सूक्ष्म देहाची अवस्था. ओम नमः शिवाय ताई. स्वप्न अवस्था आहे. ओम नमः शिवाय. हा, सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था आहे आणि कारण देहाची सुसुप्ती अवस्था आहे. बघा पुढे येत आहे ती. ह्या दोन देहाच्या अवस्था आपण बघितल्या. दोन देह आता बघितलेले आहेत. तिसरा कारण देह. त्याचा तिसरा दृष्टांत आपण बघत आहोत. तिसरा प्रकार असा, अज्ञानाचे दोन प्रकारचे कार्य असद्रूप आणि आभानरूप नावाचे दोनही आवरणे तू जाणतोस. दोन आवरण सांगितले. अज्ञानाचे किती सांगितले आवरण? ओम नमः शिवाय. अज्ञानाचे आवरण किती सांगितले? मुद्रिका ताई, अज्ञानाचे किती आवरण सांगितले? ज्योतिताई बोला, अज्ञानाचे आवरण किती? ओम नमः शिवाय ताई सांगू का? हो, ओम नमः शिवाय ताई. स्थूल व सूक्ष्म देह मी जाणतो. एक, पण मी स्वतःलाच ओळखत नाही. म्हणजे मी स्वतः कोण आहे हे माझे मलाच कळत नाही असे प्रथम तू जे म्हणतोस याचेच नाव अज्ञान. अज्ञानावर त्याला अज्ञान म्हणतात. पण ह्या अज्ञानाचे दोन प्रकार सांगितलेत. अज्ञानाचं बरोबर सांगितलं तुम्ही. अज्ञानाचे दोन प्रकार सांगितले. ते दोन प्रकार कोणते? मीनाताई सांगा, बोला. ओम नमः शिवाय ताई. अज्ञानाचे दोन प्रकार, असद्रूप आणि आभानारूप. सद्रूप आणि आभानरूप असे अज्ञानाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. स्थूल देहाचे धर्म कोणते? स्थूल देहाचे धर्म कोणते? ओम नमः शिवाय. हात वरी करा. स्थूल देहाचे धर्म. शिकेताई बोला, स्थूल देहाचे धर्म. स्थूल देहाचे धर्म जाडा, पातळ, काळा, बुटका, गोरा. जन्म. स्थूल देहाचे धर्म आहेत. आता इथं धर्मी कशाला म्हणावं, धर्म कशाला म्हणावं? धर्मी म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय? स्वतंत्र न राहता अन्यायाच्या आश्रित राहतो त्याला धर्म असे म्हणावे. धर्मी म्हणजे स्थूल देहाच्या आश्रित असल्यामुळे ते धर्मी आहेत. ओम नमः शिवाय. ज्याच्या आश्रित राहतो त्याला धर्मी म्हणावं. ज्याच्या आश्रित राहतात त्याला धर्मी म्हणावं. म्हणजे स्थूल देहाच्या आश्रित हे धर्म राहतात. काळा गोराही. स्थूल देह जर नसेल तर हे धर्म नसतात. आसद आवरण आणि आभान आवरण म्हणजे काय ते कृपा करून सांगावे. गुरु म्हणतात, बा शिष्या, तू आत्म्याला जाणतोस असे तुला कोणी विचारले असता आत्मा म्हणतात ते कोठे आहे की ज्यास मी जाणू शकतो असे तू उत्तर देतोस. म्हणजे आत्मा नाहीच व पाहण्यातही येत नाही असे तुझ्या उत्तरापासून निघते. काय म्हणतात सद्गुरू? बा शिष्या, बाबा, अरे बाबा, किती प्रेमानं सांगतात सद्गुरू. सद्गुरू आणि आपण इथं अद्वैत सिद्ध करायचे, इथं अद्वैत आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण सगळं अद्वैत जरी समजून घेतलं तरी सद्गुरू आणि आपण ह्याच्यामध्ये द्वैत ठेवायला पाहिजे. सद्गुरू वेगळे आणि मी वेगळा. जोपर्यंत आपल्याला आपलं आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सद्गुरू पूजनीय आहेत आणि मी वेगळा आहे आणि सद्गुरू वेगळे आहेत असं समजून द्वैत पक्क करावं लागतं. पक्क्या द्वैतातूनच अद्वैताचं बोध होत असतो. विश्वास पण ठेवावा लागतो. अहो, विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउठी. विश्वास जर नसेल तर मात्र लक्षात येत नाही, समजत नाही.
पूर्ण विश्वास असल्याशिवाय समजत नाही. पूर्ण विश्वास ठेवून जर ऐकत गेलं, आपण जर दुसरीकडनंही भटकलो तर मात्र सगळं 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 समजतं. आपल्या पाठामध्ये नंदाकाकी कोणता पाठ ऐकत नाहीत, काहीच नाही. पूर्ण विश्वास ठेवून एकच पाठ ऐकतात आणि सगळे उत्तरं देतात. कुठंच भटकत नाहीत त्या. पाठ ऐकतात आणि उत्तरं देतात. पाठ तर ऐकावे, ज्ञान तर सगळीकडूनच घ्यावं, परंतु विश्वास मात्र असायला पाहिजे. विश्वास असल्याशिवाय समजत नाही. बा शिष्या, अरे बाबा शिष्या, असं सद्गुरू समजून सांगू लागलेले आहेत. तू आत्म्याला जाणतोस, असे तुला कोणी विचारले असता, तुला जर कोणी विचारलं तुझा आत्मा कसा आहे, आत्म्याला तू जाणतोस का, तर आत्मा म्हणतात तो कोठे आहे की ज्यास मी जाणू शकेल. तू काय म्हणतोस, आत्मा कुठे आहे ती आणि त्याला मी कसा जाणू शकेल, असं जी तू म्हणतोस. आत्मा म्हणतात ते कोठे आहे आणि मी त्याला ज्यास मी जाणू शकेल असे तू उत्तर देतोस. म्हणजे आत्मा नाहीच व पाहण्यातही येत नाही असे तुझ्या उत्तरापासून निघते. काय निघतंय तुझ्या उत्तरामध्ये? तुला जर कोणी विचारलं आत्मा तू ओळखतोस का, आत्मा कसा आहे ती, तुला आत्म्याचं ज्ञान आहे का, तर तू काय म्हणतोस, ती कुठं असतो आत्मा, कसा असतो, त्याला काही मी आणि ती दिसून पण येत नाही. असं जे तुझं म्हणणं आहे, ही जी तुझं उत्तर आहे, त्यालाच काय म्हणावं, पुढे सांगितलं. पाहण्यात येत नाही असे तुझ्या उत्तरापासून निघते, त्यापैकी आत्मा नाहीच अशा अर्थाचे जे म्हणणे त्याचे नाव आसद आवरण. काय नाव आहे त्याचं? आसद आवरण. तुला जर कोणी विचारलं आत्मा कुठं आहे, तर तो पाहण्यातही येत नाही, कुठं आहे ती बी मला माहीत नाही, मला दिसत नाही, त्याच्यामुळं नाहीच तो. असता तर दिसला असता. असं जी तुला वाटतंय, असं जी तू म्हणतोस, त्याला काय म्हणावं, आसद आवरण म्हणावं. आता ही अवघड विषय असल्यामुळे थोडा दृष्टांत दिल्याशिवाय लक्षात येत नाही बघा. तर एखादी गावामध्ये रेणू नावाची एखादी मुलगी आहे आणि कुणी विचारलं ती मुलगी इथं आहे का हो, तुमच्या तिथं राहते का रेणू नावाची मुलगी, तर तो काय म्हणतो व्यक्ती, नाही बाबा, रेणू नावाची मुलगी काय इथं कधी दिसून नाही आली, नाही ती इथं नाहीच. असं जे म्हणणं आहे त्याला काय म्हणावं, आसद आवरण. ती कधी बघण्यात बी येत नाही, ती मला दिसली पण नाही आणि ती नाहीच. असं जे तुझं म्हणणं आहे त्याला आसद आवरण असं म्हणावं. म्हणजे आत्मा नाहीच अशी जी तुझ्या मनाची अवस्था आहे त्याला काय म्हणावं, आसद आवरण. आणि आत्मा पाहण्यातच येत नाही अशा अर्थाने जे म्हणणे आहे त्याचं नाव आभान आवरण. आत्मा दिसतच नाही, कधी दिसलाच नाही आणि पाहण्यात पण येत नाही, ह्याला काय म्हणावं, आभान आवरण. आसद आवरण आणि आभान आवरण. घ्यायचं का लिहून, असं लक्षात नाही का यायचं, नाही लक्षात राहत नाही. नाही काही तुम्ही काही सांगा, व्यवस्थित लिहून घेतो, लक्षात येत नाही. ओम नमः शिवाय ताई. आसद आवरण आणि आभान आवरण. तर ग्रंथात आहे की, का लिहायचे, ग्रंथात आहे. तू आत्मा, हां, खून करून घ्या ग्रंथामध्ये. आत्म्याला जाणतोस असे तुला कोणी विचारले असता, आत्मा म्हणतात तो कुठे आहे. पान नंबर 141 तुम्ही कंस करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येते. तू आत्म्याला जाणतोस असे तुला कोणी विचारले असता, आत्मा म्हणतात तो कुठे आहे आणि त्यास मी जाणू शकेल असे तू उत्तर देतोस. म्हणजे आत्मा नाहीच व पाहण्यातही येत नाही असे तुझ्या उत्तरातून निघते.
त्यापैकी आत्मा नाहीच अशा अर्थाचे जे म्हणणे आहे त्याला असद आवरण असे म्हणतात. असद आवरण थोडक्यात घ्या लिहून, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओम नमः शिवाय. आत्मा नाहीच आणि तो पाहण्यात सुद्धा येत नाही. आत्मा नाहीच आणि पाहण्यातही येत नाही. त्याला मी जाणत नाही. अशा अर्थाने म्हणणे म्हणजे असद आवरण. अशा अर्थाने आपण समजून घेणे म्हणणे म्हणजे असद आवरण. आत्मा नाही आणि पाहण्यातही येत नाही, तो दिसतही नाही. असद आवरण. काय लिहिलं? आणि पाहण्यात येत नाही. आत्मा नाहीच आणि पाहण्यात येत नाही, त्याला मी जाणत नाही. अशा अर्थाने समजून घेणे म्हणजे असद आवरण. ओम नमः शिवाय. अशा अर्थाने समजून घेणे म्हणजे असद आवरण. तर कसं? दृष्टांत त्याला बघा. आता एका गावात एक माणूस आला बघा. गावामध्ये माणूस आला आणि काय म्हणू लागला, विचारू लागला, रेणू नावाची मुलगी इथे आहे का? नवीनच माणूस आलाय आणि विचारू लागलाय, रेणू नावाची मुलगी इथे आहे का? तर त्या माणसाने विचारल्यावर तो दुसरा माणूस काय म्हणतो, नाही हो, कुठे आहे? मी तिला जाणत नाही. नाही हो, कुठे आहे ती मुलगी? आमच्या गावात तर नाही ही रेणू नावाची मुलगी कोणी. मी तिला जाणत पण नाही आणि ती इथे नाहीच. असं जे म्हणणं आहे, दृष्टांत घ्यायचं का लिहून? दृष्टांत सिद्धांताच्या खाली दृष्टांत लिहा म्हणजे लक्षात येईल. एका गावात एक माणूस आला आणि विचारलं गावातल्याच एका व्यक्तीला. एका गावात एक माणूस आला आणि विचारलं, रेणू नावाची मुलगी इथे आहे का? रेणू नावाची मुलगी इथे आहे का? तर नाही हो, नाही हो, कुठे आहे? मी तिला जाणत नाही. ती इथे नाहीच म्हणजे असद आवरण. ती इथे नाहीच असं म्हणणं म्हणजे असद आवरण. आता आभान आवरण आपण उद्या समजून घेऊ. असद आवरणाची व्याख्या काय लिहिली, दृष्टांत काय लिहिला तेवढंच सांगा. वेळ झालेला आहे आपला. सांगू का मी? हो सांगा. एका गावात एक मनुष्य आला आणि विचारू लागला. आधी सिद्धांत सांगा, पुन्हा दृष्टांत. सिद्धांत समजण्यासाठी दृष्टांत असतो. सिद्धांत काय लिहिला? असंच आवरण. असद आवरण म्हणजे आत्मा नाहीच, पाहण्यात येत नाही, त्याला मी जाणत नाही. अशा अर्थाने मनुष्य लिहिणे म्हणजे असद आवरण होय. आता सांगा दृष्टांत. एका गावात एक मनुष्य आला आणि विचारू लागला, रेणू नावाची येथे मुलगी आहे का? नाही हो, मी तिला जाणत नाही. म्हणजे असादा आवरण असे म्हणावे. नाही हो, कुठे आहे? मी तिला जाणत नाही. ती इथे नाहीच. नाहीच ती इथे. असा निश्चय म्हणजे नाही. हां, असं
ह्यालाच असं दावरण असं म्हणावं. जयश्रीताई काय लिहिलं? असं जयश्रीताई बोला. नमः शिवाय ताई. तुमच्या असं दावरण आत्मरणी पाण्याची येत नाही, मी त्याला जाणत नाही, अशा अर्थाने मराठीमध्येच असं दावरण. तर आता दृष्टांत. एका गावात एक माणूस आला आणि विचारले, बोललो, की तू आहे का? तर आहे हो, कुठे आहे? तर मी त्याला जाणत नाही, म्हणजेच असं दावरण. मोबाईल जवळ धरायचा जरा. पूर्ण नाही लिहिलं तुम्ही. मोबाईल जवळ धरा, ऐकायला येईना काही. ओम नमः शिवाय. मी सांगू का ताई? ओम नमः शिवाय. असदावरण म्हणजे काय? मलाही पाहण्याची येत नाही, त्याला मी जाणत नाही, अशा अर्थाने समजून घेणे म्हणजे असदावरण असे म्हणावे. एका गावात एक माणूस आला आणि विचारले, वेणू नावाची मुलगी इथे आहे का? नाही हो, इथे आहे, मी तिला जाणत नाही, ती इथे नाही, त्याला असदावरण असे म्हणाले. बरोबर लिहिला. असंच पूर्ण लिहावं लागतं. 2-3 प्रकारे. नाही, मी तिला जाणत नाही, ती नाहीच म्हणजे नाहीच, ती चकारात्मक. असं जे समजून घेणं त्याला असं दावरण म्हणतात. राहिलेला विषय सांगू का? हो. आवाज पण येईना गेलता तुमचा. जवळ मोबाईल धरून बोला. ओम नमः शिवाय. नाही सांगा ना, तर बरोबर होतंय. सांगा, बोला. म्हणजे काय? एका गावात एक माणूस आला आणि विचारले, वेणू नावाची ओम नमः शिवाय. आधी सिद्धांत आधी सांगायचा. दृष्टांत म्हणून लिहा. दृष्टांत वेगळा आणि सिद्धांत वेगळा. सिद्धांत समजण्यासाठी दृष्टांत सांगायचा असतो. आधी सिद्धांत सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व साधकांच्या चरणी समर्पित. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.